महत्त्वाची बातमी उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे। उजनीतून 1,25,000 तर वीर धरणातून 41 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। पंढरपुरातील दगडी पूल इस्कॉन घाट पाण्याखाली आलाय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे खरं तर भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातून काल रात्री 1,25,000 क्युसेक्स तर वीर धरणातून 41,000 क्युसेक्स इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला असून पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल तसेच इस्कॉन घाट हा देखील आता पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच भीमा नदीचे पात्र हे खरं तर दुतडी भरून वाहत असून नदीच्या पात्रामध्ये असलेले पुंडलिक मंदिरासह इतर छोटे मोठे मंदिरं देखील खरं तर पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अंबाबाई पटांगण येथे असलेल्या व्यासनारायण झोपडपट्टीत देखील कालपासूनच खरं तर त्यांचं स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती, मात्र त्या झोपडपट्टीत देखील आज रात्री 12 नंतर खरं तर पाणी घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे जवळपास 30 ते 35 घरांचं खरं तर नुकसान झालेलं आहे। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी।